नमस्कार. शिक्षण संवाद या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एक वार हार्दिक स्वागत. शाळा मूल्यांकनाच्या कार्यक्रम अंतर्गत आज आपण संगणक या विषयाचं मूल्यांकन कसं करावं याबाबतची माहिती पाहणार आहोत. संगणक असं म्हटलं की आपल्यासमोर तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या शोधाचा एक अत्यंत उपयोगी आविष्कार डोळ्यासमोर येतो. संगणक आणि बुद्धी याचा अत्यंत जवळचा असा संबंध सांगितला जातो. मनुष्याने निर्माण केलेली यांत्रिक बुद्धी म्हणजे संगणक असंही म्हटलं जातं. बुद्धीबद्दल बोलायचं ठरलं तर बुद्धी हा मानवाला मिळालेला एक सर्वात मोठा वरदान आहे असं म्हटलं जातं. बुद्धीच्या जीवावर माणसाने अनेक क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणलेली आपण पाहतो. स्मृती, तर्कशुद्ध विचारशक्ती आणि कल्पनाशक्ती ही बुद्धीची 3 अंगे मानली जातात. स्मृती अर्थात स्मरण. शिक्षणशास्त्रामध्ये स्मरणाला अत्यंत महत्त्व दिले जाते. व्यक्तीच्या जीवनामध्ये कित्येक घटना, कित्येक प्रसंग व्यक्तीला जसेच्या तसे आठवत असतात. याउलट काही प्रसंग मात्र स्मरणामध्ये नसतात. मनाच्या सुप्त मनामध्ये ते जतन करून ठेवलेले नसतात. अशावेळी या प्रसंगाचं स्मरण होत नाही. शिकत असताना स्मरणाला अत्यंत महत्त्व दिलेले आपण प्राचीन काळापासून बघत आहोत. यानंतर तर्कशुद्ध विचारशक्ती. आपण एखाद्या मोकळ्या मैदानामध्ये खेळण्यासाठी अथवा फिरण्यासाठी गेलेलो आहोत आणि अशावेळी आकाशामध्ये ढग दाटून आले, अंधार पडला, थंड वारे वाहू लागले आणि विजांचा कडकडाट सुरू झाला, तर अशावेळी पाऊस येणार हे आपण ओळखतो आणि निवाऱ्याच्या ठिकाणी जातो. पाऊस येणार आणि पावसात भिजू नये म्हणून आपण केलेली कृती ही आपली तर्कशुद्ध विचारशक्तीतून झालेली कृती असते. प्रत्येक घटनेचा कार्यकारण भाव जाणणे, असे केल्याने असे होईल यावरचा विचार म्हणजेच तर्कशुद्ध विचार असे म्हटले जाते. याबरोबरच आपले पूर्वानुभव असतील, आपल्या धारणा असतील, आपलं एकंदरीत राहणीमान असेल, या संदर्भात विचार करून प्रत्येक व्यक्ती काही कल्पना करत असतो. बऱ्याचदा या कल्पनांनाच त्याचं स्वप्न असं देखील म्हटलं जातं. तर कल्पनाशक्ती हे देखील मानवाला मिळालेलं एक मोठी देणगी आहे असं म्हटलं जातं. त्याला सुचलेल्या कल्पना, त्याची स्वप्ने तो नेहमीच सत्यात उतरविण्यासाठी कार्य करत असतो. बुद्धीची केवळ ही प्रमुख 3 अंगे असली तरी आपण शिक्षणशास्त्रामध्ये शिकलेलो आहोत की कितीतरी सिद्धांत बुद्धीचे वेगवेगळे मांडले जातात. वेगवेगळ्या म्हणजे एक बुद्धीचा जो सिद्धांत आहे, एक घटक सिद्धांत, द्विघटक सिद्धांत, बहुघटक सिद्धांत, या पद्धतीने सिद्धांत देखील सांगितले जातात. असे असले तरी मानवाने आपल्या जीवनामध्ये त्याला खूप सारं स्मरण राहावं, स्मृतीत काही गोष्टी राहाव्यात याचा विचार करून आपल्याला अशी काही यांत्रिक पद्धतीने आपली माहिती जतन करून ठेवता येईल का हा विचार केला आणि अर्थात त्याने संगणकाची निर्मिती केली. एका ठिकाणी असं म्हटलेलं आपण पाहतो की मानवाने पाण्यामध्ये माशांना पोहताना पाहिलं आणि त्याने पाण्यातून पोहण्याची कला अवगत केली. आधुनिक तंत्रज्ञानाचा शोध लागल्यानंतर त्याने वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रांची निर्मिती केली. पाणबुडी असेल, जहाज असेल. त्यानंतर त्याने आकाशामध्ये पक्ष्यांना उडताना पाहिलं आणि त्याने विमान बनवलं. मानवाने स्वतःच्या बुद्धीचा ज्यावेळेस अभ्यास केला तर अशा वेळेस यांत्रिक पद्धतीने बुद्धी बनवण्याची संकल्पना म्हणजे संगणक असा विचार करून त्याने संगणकाची निर्मिती केली. संगणकाचं वैशिष्ट्य सांगायचं ठरलं तर संगणकाचा काम करण्याचा वेग हा अतिप्रचंड असतो. कामातील अचूकता हे देखील संगणकाचं एक वैशिष्ट्य असतं. मनुष्य काम करताना थकतो, त्याच्या कामाला मर्यादा येतात. अशा वेळी
यंत्र जर काम करत असेल तर थकण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. म्हणून न थकता अचूकपणे आणि कितीतरी वेळ काम करायचं असेल तर संगणकाचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणूनच संगणकाचं महत्त्व हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आपण पाहत आहोत. कमी वेळेत कमी श्रमामध्ये अचूक आणि अतिशय दर्जेदार काम करायचं असेल तर संगणकाशिवाय पर्याय सध्या राहिलेला नाही असे आपल्या लक्षात येते. संगणकाच्या निर्मितीबाबत जर बोलायचं ठरलं तर प्राचीन काळी चीनमध्ये बॅबिलॉन संस्कृती अस्तित्वात होती आणि या बॅबिलॉन संस्कृतीमध्ये ॲबॅकस ही गणनाची यंत्रणा, ॲबॅकस पद्धतीचं गणनयंत्र वापरलं जायचं. ॲबॅकस पद्धतीने वेगवेगळ्या गणिती क्रिया या सुकर केल्या जात असत. या गणकयंत्रामध्ये पुढे सुधारणा होत जाऊन 1871 चार्ल्स बॅबेज यांनी या गणनयंत्रामध्ये आमूलाग्र असा बदल केला आणि स्मरणशक्तीवर आधारित दिलेल्या सूचनाचं पालन करणारं असं एक गणनयंत्र तयार केलं. या गणनयंत्रालाच ॲनालिटिकल इंजन असे म्हटले गेले. 1880 डॉक्टर हर्मन होलेरिथ या अमेरिकन शास्त्रज्ञाने पुन्हा काही सुधारणा या यंत्रामध्ये केल्या आणि पंचकार्ड प्रणालीचा शोध या यंत्रामध्ये केला आणि पुढे याच प्रणालीला IBM असे म्हटले जाऊ लागले. IBM म्हणजे इंटरनॅशनल बिझनेस मशीन. 1947 अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठ व IBM कंपनी यांनी जगातला पहिला इलेक्ट्रॉनिक्स संगणक तयार केला. त्याचे नाव इलेक्ट्रॉनिक्स न्यूमरिकल इंटिग्रेटर अँड कॅल्क्युलेटर असे होते. अशा पद्धतीने संगणकामध्ये दिवसेंदिवस सुधारणा होत गेली. संगणकाचे नवनवीन रूप आपल्यासमोर येत गेले. संगणकाच्या या नवीन नवीन रूपांनाच संगणकाची पिढी असं म्हटलं जातं. फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, फोर्थ जनरेशन अशा पद्धतीने संगणकाच्या पिढी किंवा संगणकाची रूपे ही गणली जातात. संगणकाची पहिली पिढी जी आहे ती 1942 ते 1955 या कालावधीमध्ये जे संगणक वापरले गेले त्यांना संगणकाची पहिली पिढी असे म्हटले जाते. या काळात ज्या संगणकाचा वापर केला गेला त्या संगणकामध्ये अत्यंत वेगाने गणिती क्रिया केल्या जात असत. प्रामुख्याने गणितासाठी व आकडेमोड करण्यासाठी या संगणकाचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्याचे आपल्याला दिसून येते. व्हॅक्यूम ट्यूब्स म्हणजेच काचेच्या नळ्यांच्या साह्याने वेगवेगळ्या प्रणाली या फर्स्ट जनरेशनच्या संगणकामध्ये कार्यरत होत्या. 1955 ते 1964 या कालावधीमध्ये ज्या संगणकाचा वापर केला गेला त्या संगणकांना संगणकाची दुसरी पिढी असे म्हटले जाते. या संगणकामध्ये पहिली जी जनरेशन होती त्यापेक्षा कितीतरी अधिक सुधारणा केल्याचे आपल्याला दिसून येते. दुसऱ्या पिढीच्या संगणकामध्ये प्रिंटरचा वापर केला गेला. त्याच पद्धतीने या कालावधीमध्ये ट्रान्झिस्टरचा शोध लागलेला होता. म्हणून या संगणकामध्ये देखील ध्वनीचं मुद्रीकरण होईल का या पद्धतीने विचार केला गेला आणि ध्वनिमुद्रण या संगणकामध्ये सहज शक्य झालं. वेगवेगळ्या प्रणाली या संगणकामध्ये वापरल्याचे आपल्याला दिसून येते. 1964 ते 1975 या कालावधीमध्ये जे संगणकाचं रूप आपल्याला पाहावयास मिळतं तर या संगणकांना तिसऱ्या पिढीतील संगणक म्हणून ओळखले जाते. या काळी सिलिकॉनचा शोध लागल्यानंतर सिलिकॉनपासून अत्यंत छोट्या आकाराच्या चिप्स बनवल्या जाऊ लागल्या आणि या चिप्सचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये या संगणकामध्ये केला जाऊ लागला. IC म्हणजे इंटिग्रेटेड सर्किट्स याचे देखील शोध लागल्यामुळे या सर्किट्सचा वापर या संगणकामध्ये करण्यात आला आणि वेगवेगळ्या प्रणाली ज्या पूर्वी व्हॅक्यूम ट्यूब्स म्हणजे काचेच्या नळ्या वापरून केल्या जात असत त्या प्रणालीचा वापर चिप्सच्याद्वारे करण्यात येऊ लागला. अशा पद्धतीने अत्यंत सुधारित रूप तिसऱ्या पिढीमध्ये देखील आपल्याला संगणकाचं पाहावयास मिळालं. आणि याच वेळी ऑपरेटिंग सिस्टीम एक मध्यवर्ती ऑपरेटिंग सिस्टीम संगणकामध्ये असावी असा विचार सुरू झाला. 1975 नंतर मात्र जी संगणकाची रूपे आपल्याला पाहावयास मिळाली त्याला
फोर्थ जनरेशन अर्थात संगणकाची चौथी पिढी अशी म्हटली जाऊ लागली। या चौथ्या पिढीमध्ये मात्र ऑपरेटिंग सिस्टमचा वापर करण्यात आला। अनेक प्रणाली, अनेक कार्यक्रम एकाच वेळी संगणकामध्ये सुरू असले तरी संगणकाच्या वेगावर परिणाम न होता अत्यंत वेगाने संगणक काम करू लागले। जसजशी वैज्ञानिक प्रगती होत गेली, आधुनिक तंत्रज्ञान आपल्या समोर येत गेले, तसे तसे संगणकाचे रूप आणखी बदलत गेले। म्हणजे पूर्वी आपण ऐकायचो सेलेरॉन 1, सेलेरॉन 2, सेलेरॉन 3 अशा पद्धतीची संगणकाची नावं होती। परंतु हल्ली कितीतरी सुधारणा संगणकामध्ये होऊन आताचं जे अत्यंत शक्तिशाली आणि अत्यंत वेगवान असे संगणक हल्ली आपणास पाहावयास मिळतात। संगणकाबरोबरच लॅपटॉप हे देखील उपलब्ध झालेले आहेत। शिक्षण क्षेत्रामध्ये देखील संगणकाचा मोठ्या प्रमाणात वापर वाढल्याचे आपल्याला दिसून येते। शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या प्रमुख क्रिया म्हणून अध्ययन, अध्यापन व मूल्यमापनाला ओळखले जाते, त्या अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापनासाठी देखील मोठ्या प्रमाणावर हल्ली संगणकाचा वापर होत असल्याचे आपल्याला दिसून येते। अध्ययनाच्या बाबतीत सांगायचे झाले तर पुण्यामधील एका नामांकित शाळेत जिथे इंटरनेट आणि संगणकाची सोय आहे, अशा शाळेमधून एका विद्यार्थ्याने संगणकावरील निबंध लिहिला आणि तो निबंध तेथील वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित झाला। या निबंधामध्ये या विद्यार्थ्याने स्पष्ट केले होते की वर्गामध्ये बुरशी हा पाठ शिकविल्यानंतर बुरशीबद्दलचं कुतूहल, त्या विषयाची अधिक माहिती जाणून घेण्याची इच्छा या विद्यार्थ्याच्या मनामध्ये निर्माण झाली। अशा वेळी या विद्यार्थ्याने संगणकावर इंटरनेटच्या साहाय्याने बुरशीच्या प्रकाराचा शोध घेतला आणि शेकडो प्रकारच्या बुरशींच्या जाती त्या ठिकाणी त्याला पाहावयास मिळाल्या। या बुरशींच्या जातीचे फोटो, त्यावर आधारित व्हिडिओज, ही सर्व माहिती त्याला संगणकावर उपलब्ध झाली। अशा प्रकारे माहिती घेण्याचा प्रयत्न जर पुस्तकामधून केला असता तर कितीतरी पुस्तकं आपणास वाचावी लागली असती। म्हणजेच या ठिकाणी हे स्पष्ट झालं की अध्ययनामध्ये विद्यार्थ्याचे श्रम कमी करण्यासाठी, विद्यार्थ्याचे अचूकतेसाठी आणि योग्य माहिती मिळवण्यासाठी संगणक हे एक अत्यंत आवश्यक आणि प्रभावी माध्यम आहे। अध्ययनामध्ये संगणकाची उपयोगिता पाहत असताना केवळ माहितीचं वाचनच नव्हे तर त्याही पुढे जाऊन आपण पाहतो की ज्ञान असेल, आकलन असेल, उपयोजन असेल, संकलन असेल, त्यानंतर अनुमान असेल, निष्कर्ष असेल, या सर्वच उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी देखील संगणकाचा वापर केला जाऊ शकतो। हे आपण वेगवेगळ्या उदाहरणामधून पाहत आहोत। संवाद कौशल्याच्या विकासासाठी देखील हल्ली संगणकामध्ये एक ॲप किंवा प्रोग्राम निर्माण केल्याचे आपण पाहतो की विद्यार्थी संगणकाशी सोबत संवाद करू शकतात। अशा वेळी इंग्रजी शब्दाचा उच्चार असेल, वाक्याची बोलण्याची पद्धती असेल, इत्यादी गोष्टी आणि संवादाचं कौशल्य विद्यार्थ्यामध्ये निर्माण होण्यास मदत होते। अध्ययनाबरोबर कितीतरी गोष्टी या संगणकाशी जोडलेल्या आपल्याला दिसून येतात। अध्यापनाबाबत बोलायचं ठरलं तर पूर्वी फळा आणि खडू ही दोनच प्रभावी शैक्षणिक साधनं मानली जात असत। परंतु हल्ली फळ्याची जागा ही स्मार्ट टीव्हीने घेतल्याची, संगणक व प्रोजेक्टरने घेतल्याची, किंबहुना अत्यंत प्रगत अशी शाळा असेल तर स्मार्ट बोर्डनी घेतल्याची आपण पाहत आहोत। अध्यापन करत असताना वेगवेगळे संदर्भ देणे, त्याच पद्धतीने चित्रे असतील, ध्वनिफिती असतील, चित्रफिती असतील, या दाखवणे शिक्षकाला सहज साध्य झालेले आहे। अध्यापनामध्ये सराव पाठ याला देखील अत्यंत महत्त्व असते। ज्ञानाचं दृढीकरण व्हावं यासाठी शिक्षकांना सराव पाठ घेण्याची बऱ्याचदा आवश्यकता भासते। अशावेळी शिक्षकाने आपण घेत असलेल्या पाठाचं चित्रीकरण केल्यास हे पाठ पुन्हा एकदा संगणकावर विद्यार्थ्यांना पाहणे सहज शक्य होते आणि या पाठामधून, सराव पाठामधून ज्ञानाचं दृढीकरण होण्यास मदत होते। अध्यापनाच्या कितीतरी पद्धती या संगणकाच्या या आधुनिक तंत्रज्ञानामुळे शिक्षकाला सहज शक्य झाल्याचे आपण पाहत आहोत। PPT तयार करावी, PPT तयार केल्यानंतर PPTमध्ये
वेगवेगळे उपक्रम असतील, या उपक्रमाचं चित्रीकरण असेल, फोटो असतील किंवा इतर संदर्भ साहित्य, यूट्यूब असेल, या सर्व गोष्टीचा सहभाग हल्ली शिक्षकांना PPTमधून घेता येऊ लागला आहे. केवळ PPTच नव्हे तर स्वतः काही शिक्षक हे स्वतःचं यूट्यूब चॅनल तयार करून, स्वतःचे ब्लॉग्स असतील, वेबसाईट तयार करून संगणकाद्वारे अध्यापन करत असताना आपण पाहत आहोत. काही शाळांमधून व्हर्च्युअल क्लासरूम असेल, इतर शाळातील विद्यार्थ्यांशी संवाद असेल, व्हिडिओ कॉन्फरन्स असेल, गुगल मीट असेल, झूम मीटिंग असेल, या देखील संगणकाच्या साहाय्याने घेतल्याचे आपण पाहत आहोत. अशा प्रकारे अध्यापनामध्ये देखील मोठ्या प्रमाणात संगणकाचा वापर होताना आपण पाहत आहोत. मूल्यमापन यासाठी देखील संगणकाचा वापर केल्याचे आपण पाहत आहोत. एखाद्या विद्यार्थ्याची ऑनलाईन टेस्ट घेण्यासाठी त्याला गुगल फॉर्म दिला जातो. त्याच पद्धतीने काही प्रश्नपत्रिका या त्याला ऑनलाईन सोडवता येणे सहज शक्य झालेले आहे. विद्यार्थ्यांच्या गुणांची असेल, इतर प्रासंगिक माहिती असेल किंवा सर्वंकष माहिती असेल, ही देखील आपल्याला संगणकामध्ये जतन करून ठेवणे सहज शक्य झालेले आहे. अशा प्रकारे अध्ययन असेल, अध्यापन असेल आणि मूल्यमापन असेल, या तिन्ही बाबतीत संगणकाचा वापर अत्यंत कुशलतेने करताना आणि होताना आपण पाहत आहोत. केवळ या अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन याच बाबी नव्हे तर शाळेशी संबंधित इतरही अनेक बाबीमध्ये संगणकाचा प्रभावी वापर होताना आपण पाहत आहोत. कार्यालयीन कामकाज सुकर करण्यासाठी कार्यालयामध्ये संगणकाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची अशी झालेली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या नावाने जो शैक्षणिक कार्यक्रम सुरू झालेला होता, या कार्यक्रमामध्ये प्रत्येक शिक्षकाने तंत्रस्नेही होणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले होते. तर शिक्षक तंत्रस्नेही झाल्यानंतर राज्यातील शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात संगणकाचा वापर केल्याचे आपण पाहत आहोत आणि यामुळे संगणकाच्या वापरामुळे गुणवत्ता ही मोठ्या प्रमाणावर वाढल्याचेही आपल्याला दिसून येते. केंद्र शासनाने जो बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 हा संमत केला, यामध्ये देखील प्रत्येक शाळेमध्ये संगणक असावे असं नमूद करण्यात आलेलं आहे. शाळा मूल्यांकन करत असताना संगणकाच्या बाबतीत काही नोंदी घेतल्या जातात. यामध्ये सर्वात पहिली नोंद जी घेतली जाते तर ती शाळेमध्ये संगणक आहे का, असल्यास संगणकाची संख्या, याही पुढे जाऊन अध्ययनासाठी उपलब्ध असलेले संगणकाची संख्या, अध्यापनासाठी उपलब्ध असलेल्या संगणकाची संख्या आणि मूल्यमापनासाठी उपलब्ध असलेल्या संगणकाची संख्या ही नोंद केली जाते. यानंतरच्या प्रश्नामध्ये कार्यालयीन कामकाजासाठी वापरल्या जाणाऱ्या संगणकाची संख्या ही देखील नोंद मूल्यांकनामध्ये घेतली जाते. यानंतरच्या प्रश्नामध्ये शाळेमध्ये इंटरनेट किंवा आंतरजाल सुविधा आहे का, असल्यास आंतरजाल सुविधेचा वापर फक्त कार्यालयीन कामकाजासाठी केला जातो किंवा शाळा प्रमुखांसाठी केला जातो की शिक्षकांसाठी केला जातो, विद्यार्थ्यांसाठी केला जातो काय, यासारखे पर्यायी प्रश्न विचारले जातात आणि आंतरजाल सुविधेचा वापर करणारे, इंटरनेटच्या सुविधेचा वापर करणारी उपयोगिता ही तपासली जाते. अशा प्रकारे संगणक या विषयाचं मूल्यमापन या कार्यक्रमामध्ये, शाळा मूल्यांकनाच्या कार्यक्रमामध्ये केलं जातं. आपणा सर्वांच्या शाळांमधून अशा प्रकारे आंतरजालासह, इंटरनेटसह शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी या सर्वांनीच संगणकाचा वापर करावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.